खरं सांगायचं तर मराठा इतिहासाकडे मी वळणारच नव्हतो. पण नंतर माझ्या लक्षात असं आलं की आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यापुरतंच आपण तो थोडा अभ्यास करतो आहोत, त्यांच्याविषयीच लिहितो आहोत. म्हणजे त्यांचं गुणगान कराच तुम्ही, पण मराठ्यांनी पुढे जो इतिहास निर्माण केला त्याच्याविषयी काही फारसं कोणी लिहिताना मला दिसेना. त्यामुळे मला असं वाटलं की हा जो इतिहास आहे तो लोकांपुढे ठेवावा. ज्या राष्ट्राला नेता नाही, ज्या राष्ट्राला प्रशासन नाही, ज्या राष्ट्राला प्रदेश नाही, ज्या राष्ट्राकडे धन नाही, अशा राष्ट्राचा लढा या मराठा सरदारांना लढायचा होता. अशावेळी एकमेव माणूस जो पहिल्यांदा उभा राहिला म्हणजे ही मरगळ दूर करण्यासाठी, ते म्हणजे संभाजी घोरपडे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर औरंगजेबाला नक्कीच वाटलं असेल की आता संपूर्ण भारतावर एकछत्र राज्य त्याचं असण्यात कुठलीच अडचण उरलेली नाही, आणि म्हणूनच वयाच्या 63व्या वर्षी तो संपूर्ण लव्याजम्यासह दख्खनेत उतरला. आदिलशाही आणि कुतुबशाही त्यांनी अगदी काहीही घाम न गाळता हस्तगत केली, आणि आता उरलं होतं शिवरायांचं एक छोटंसं स्वराज्य. ते असं कितीसं टिकणार असं प्रत्येकाला वाटत असताना पहिले छत्रपती संभाजी महाराज, नंतर छत्रपती राजाराम महाराज, ताराराणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढची 25 ते 27 वर्ष झुंजत राहिला. आपल्या स्वराज्याचं स्वातंत्र्य आपल्या महाराष्ट्राने कधीच गमावलं नाही, आणि शेवटी औरंगजेबाला या महाराष्ट्राच्याच भूमीत दफन करावं लागलं. या सगळ्यामागे छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणी होत्याच, पण त्यांच्याबरोबर होते अनेक सरदार आणि अनेक मंत्रीपण. अशा अनेक लोकांपैकी एक अनसंग हिरो म्हणजे संताजी घोरपडे, आणि यांच्यावरच ही कादंबरी संताजी लिहिली आहे श्री काका विधाते यांनी. आणि ग्रंथप्रेमीच्या आजच्या या भागात या कादंबरीबद्दलच बोलण्यासाठी कादंबरीचे लेखक स्वतः श्री काका विधाते आपल्याबरोबर कोल्हापूरवरनं इथे आलेले आहेत. सर नमस्कार, तुमचं स्वागत. नमस्ते. 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 विन्स्टन चर्चिलचं एक वाक्य आहे की एखादा समाज आपल्या इतिहासात जितका खोलवर झाकून बघू शकतो तितकाच पुढच्या भविष्यातलं तो नियोजन करू शकतो. पण आपल्याकडे बघितलं तर परिस्थिती अशी आहे की विद्यार्थ्यांना विचारलं तर सगळ्यात बोर विषय म्हणजे इतिहास असतो. सो इतिहासाबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? नाही, इतिहास हा केवळ म्हणजे ती मी म्हटलं की ती काही जंत्री नसते, ती घटनांची जंत्री नसते किंवा ती सणसणावांची जंत्री नसते. इतिहास हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, आणि इतिहासामध्ये ती माणसं असतात, त्यांची म्हणजे त्यांचं कार्य असतं, आणि इतिहासामध्ये मानवी जीवनाचा एक प्रवाह सतत असा वाहत असतो. म्हणजे एखादा विशिष्ट भूप्रदेश आहे, तिथली माणसं आहेत, तिथली संस्कृती आहे, त्यांच्या चालीरीती आहेत, त्याच्यानंतर त्यांच्या राजकीय आकांक्षा आहेत, या सगळ्यांचं मिश्रण ज्यावेळी होतं त्यावेळी मनुष्य कार्यरत होतो, आणि या कार्यरतपणाचा जो काही आलेख असतो तो इतिहासामध्ये मांडलेला असतो. इतिहासामध्ये भविष्याचं भूतकाळाचंच आपल्याला हे नाही तर भविष्याचं सुद्धा दिग्दर्शन होतं. आपल्या पूर्वजांनी केलेला जो पराक्रम आहे, पुरुषार्थ आहे, या पुरुषार्थाची आपल्याला माहिती होते, आणि त्यांनी ज्या चुका केल्या त्या टाळता येतात, त्यांनी जे उत्तम केलं त्याचं अनुकरण करता येतं. म्हणून असं म्हटलं जातं की ज्या राष्ट्राला म्हणजे ज्या इतिहास नाही त्या राष्ट्राला भवितव्य नाही, आणि ज्या राष्ट्रामधले जे नागरिक आहेत त्यांना आपल्या इतिहासाचं विस्मरण होतं तर त्यांना भवितव्य नसतं, असं इतिहासाविषयी नेहमी म्हटलं जातं. मला एडमंड बर्क यांचं एक वाक्य आठवतं. ते असं म्हणतात की भ्रांत मनोवृत्ती असल्याखेरीज माणूस आपलं स्वातंत्र्य गमावत नाही. ही भ्रांत मनोवृत्ती आपल्यात आली कुठून? आपण 2 वेळा स्वातंत्र्य गमावलं. एक म्हणजे मुस्लिम राजवट इथे आली, बराच काळ ती राहिली, त्यावेळी आपलं स्वातंत्र्य गेलं. त्यानंतर ब्रिटिशांनी हा देश जिंकला, त्यावेळी आपण स्वातंत्र्य गमावलं. एखाद्या राष्ट्राचं स्वातंत्र्य गमावणं ही इतकी मोठी घटना असते, पारतंत्र्य येणं ही एवढी मोठी घटना असते. मग हे पारतंत्र्य का आलं? आपले कोणते अवगुण आपले प्रकट झाले म्हणून आपण गुलाम झालो, आणि आपल्याला म्हणजे कोणत्या गुणामुळे आपण त्याच्यावर मात केली, ह्या सगळ्या गोष्टींचा आरसामध्ये
म्हणजे इतिहास असतो. आणि इतिहास हा माणसाचा मित्र आहे. हा दृष्टिकोन इतिहासाकडे बघण्याचा असला पाहिजे. बरोबर, नक्कीच. पण सध्या आपल्या शालेय पुस्तकांमध्ये इतिहासाला सनावई आणि तहांची कलमं याच्यातच बांधून ठेवले आहे असं वाटतंय. नाही, काय झालं आहे, इतिहासाच्या बाबतीत मोठी अनास्था आहे. मुळात कसं आहे, इतिहास लिहितानासुद्धा प्रत्येकाने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तो इतिहास लिहिला आहे. म्हणजे कुणाला इतिहासामध्ये कोणाला तरी मोठं करायचं आहे, कुणाला तरी छोटं करायचं आहे. तर अशा दृष्टिकोनातून तो इतिहास लिहिलेला आहे. आणि तो जो इतिहास शाळेमध्ये शिकवला जातो तर तो फार संक्षिप्त असा इतिहास असतो. त्या ऐतिहासिक पुरुषांचं खरं कार्य जे असतं ते समोर येत नाही. त्याच्यामुळं आता त्या मुलांचा आवाका वगैरे लक्षात घेऊन जेवढ्याच तेवढंच त्यांना द्यावं लागतं. पण इतिहासाचा अभ्यास म्हणजे अगदी तरुण मुलांनी म्हणा किंवा आताच्या ह्या तरुण पिढीने इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. जरी शाळेमध्ये तुम्हाला इतिहास जरी फारसा शिकवला गेलेला नसला किंवा जो इतिहास खरा आहे तुमच्यासमोर नाही आला तरी तो इतिहास तुम्ही अभ्यासला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. सर, मगाशी तुम्ही म्हणात की एखाद्या देशाचं किंवा एका राष्ट्राचं स्वातंत्र्य हे किती महत्त्वाचं असतं आणि आपल्या शिवरायांच्या स्वराज्याचं स्वातंत्र्य आपल्या काही लोकांनी गमवला, ते रेजिस्ट केलं, एवढे वर्ष लढत राहिले औरंगजेबासारख्या शत्रूशी. त्यात अनेक अनसंग हिरोज होऊन गेले. संताजी घोरपडे त्यातले एक नक्कीच होते की ज्यांच्याबद्दल आज ही कादंबरी वाचून मला समजलं की म्हणजे किती मोठा आवाका होता त्यांच्या याचा. सो संताजींबद्दल लिहायचं किंवा त्यांच्याबद्दल अभ्यास करायचा हा विचार तुम्हाला कसा आला? खरं सांगायचं तर मराठा इतिहासाकडे मी वळणारच नव्हतो. बरं. त्याचं कारण असं आहे की मराठा इतिहासावर लिहिणारे पुष्कळ लोक आहेत असं मला वाटत होतं. खूपसं म्हणजे ललित लेखन करतायत. म्हणजे आता रणजित देसाईंची म्हणजे श्रीमान योगी आली, स्वामी आली किंवा विश्वास पाटलांसारखे लेखकसुद्धा त्यांनीसुद्धा मराठ्यांच्या इतिहासावर बरंच काही लिहिलं आहे. पानिपत लिहिली, संभाजी लिहिली. त्यामुळं मला असं वाटलं की आपण भारतामधले जे सगळे हे आहेत तिकडे वळावं. त्यामुळं मी दाराशिकोर, दर्यादिल दाराशिकोर लिहिली. हेमू जो म्हणजे अकबराविरुद्ध जो झुंजला त्या हेमूवर भार्गव हेमू नावाची एक कादंबरी लिहिली. ओरिसाच्या पार्श्वभूमीवर पारद नावाची कादंबरी लिहिली. पण नंतर माझ्या लक्षात असं आलं की आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यापुरतंच आपण तो थोडा अभ्यास करतो आहोत, त्यांच्याविषयीच लिहितो आहोत. पुढचा जो मराठ्यांचा इतिहास आहे जो अतिशय दैदिप्यमान इतिहास आहे, म्हणजे ते थोर होतेच, म्हणजे त्यांचं गुणगान कराच तुम्ही, पण मराठ्यांनी पुढे जो इतिहास निर्माण केला त्याच्याविषयी काही फारसं कोणी लिहिताना मला दिसेना. त्यामुळे मला असं वाटलं की हा जो इतिहास आहे तो लोकांपुढे ठेवावा आणि त्या इतिहासातलं एक अत्यंत मानाचं पान म्हणजे संताजी घोरपडे. त्यामुळं संताजी घोरपड्यांवर लिहायचं मी ठरवलं. साधारणपणे 1991 हा विचार माझ्या मनात आला. बरं. हां. आणि त्यानंतर मग मी भ्रमंती सुरू केली. मी जिथं त्यांचा खून झाला ती जागा बघितली. त्यानंतर त्यांनी ज्या लढाया केल्या त्या ठिकाणांना मी भेटी दिली. म्हणजे अगदी बुऱ्हाणपूरपासून खाली जिंजीपर्यंत या सगळ्या ठिकाणी मी जाऊन आलो, तिथला भूप्रदेश पाहिला आणि मग मला ती संताजी ती लिहिता आली. बरं. हां. तुम्ही आत्ता सर सांगितलंच की बुऱ्हाणपूरपासून तर जिंजीपर्यंत हा एवढा मोठा प्रदेश संताजींनी गाजवला होता. होय. त्या सगळ्याकडे आपण येण्याआधी त्यांची जी कारकीर्द आहे ती सुरू होताना तो नेमका काय कसा होता महाराष्ट्रात, ती परिस्थिती काय होती? हां, मी म्हणजे 1681 औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला. तो पहिल्यांदा बुऱ्हाणपूरला आला आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्र काबीज करायच्या उद्योगाला लागला तो. तर संभाजी महाराजांनी 9 वर्ष त्याच्याशी झुंज दिली, 1681 ते 1689. त्यानंतर संभाजी महाराज म्हणजे पकडले गेले आणि औरंगजेबाने त्यांना ठार मारलं. त्यानंतर राष्ट्राची परिस्थिती अशी झाली की अत्यंत पराक्रमी असा राजा तो मारला गेला. बरोबर. त्याच्या पाठोपाठ राजधानी पडली, रायगड पडला 1689. राजकुटुंब कैद झालं, या औरंगजेबाच्या ताब्यात सापडलं. राज्य संपलंच जवळजवळ. साधारणपणे 4-5 किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते, पण त्या किल्ल्यांच्या भोवतीचा सगळा प्रदेश जो होता तो सगळा मुघलांच्या ताब्यात गेलेला होता. जगण्याची साधनं नाहीत, प्रचंड घबराट माजली. एवढा पराक्रमी राजा अशा हालहाल करून अशा क्रूर पद्धतीनं त्यानं मारला.
त्यामुळे एक मरगळ मनामध्ये आलेली होती आणि प्रचंड अशी घबराट निर्माण झालेली होती. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या राष्ट्राला नेता नाही, ज्या राष्ट्राला प्रशासन नाही, ज्या राष्ट्राला प्रदेश नाही, ज्या राष्ट्राकडे धन नाही, अशा राष्ट्राचा लढा या मराठा सरदारांना लढायचा होता. अशा वेळी एकमेव माणूस जो पहिल्यांदा उभा राहिला म्हणजे ही मरगळ दूर करण्यासाठी, ते म्हणजे संताजी घोरपडे. आणि ही मरगळ दूर करण्यासाठी, मराठ्यांना चेतवण्यासाठी त्यांनी पहिलं जर कुठलं काम केलं असेल तर ज्या औरंगजेबाने आमचा राजा मारला त्याच औरंगजेबावर पहिला छापा त्यांनी घातला. तुळापूरचा जो छापा आहे इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी तो छापा घातलेला आहे. तुम्ही लक्षात घ्या, 2-2.5 लाखाचं लष्कर आहे, त्या गराड्यामध्ये शिरायचं आहे. 1000-1200 मराठे घेऊन गराड्यात शिरायचं आहे तुम्हाला आणि साक्षात त्या बादशावर तुम्हाला हल्ला चढवायचा आहे. आणि त्यावेळी त्यांनी जे आक्रमण केलेलं होतं, जो हल्ला चढवलेला होता, त्यावेळी औरंगजेब नशिबाने वाचला. पण मी आलो याचा पुरावा तुला आणि सगळ्या जगाला कळावा म्हणून त्यांनी केवढा मोठा तो त्याचा गुलालबार तंबू, त्याचे सगळे तणावे उडले आणि तो सगळा तंबू खाली आला. त्यावेळी त्याच्या तंबूचे सोन्याचे कळस त्यांनी कापले. ही एक घटना म्हणजे आकाशामध्ये वीज कडाडावी तशी ती घटना आहे. आणि त्यामुळं मराठा राष्ट्राचं, मराठा सरदारांचं, सैन्याचं, खुद्द छत्रपती राजाराम महाराजांचं जे धैर्य इतकं वाढलं की त्यानंतर मग हा जो लढा सुरू झाला. तर हा सगळा म्हणजे अशी परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीतून संताजीने ही लढा सुरू केला. खरंच म्हणजे हे तर नक्कीच आहे की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यासारखे महापुरुष गेल्यानंतर एखाद्या राष्ट्राची परिस्थिती काय होईल, मनोबल कसं असेल, ते किती खचलं असेल हे समजू शकतो. आणि अशा घटना घडल्यावरती ते नक्कीच निश्चित बरोबर आहे. म्हणजे ह्या अशा घटना आहेत की लक्षात घ्या तुम्हाला, म्हणजे एका मानवी समूहाचं, एका राष्ट्राचं उत्थान करायचं आहे तुम्हाला. त्यांच्या आकांक्षा, अशा आकांक्षा, महत्त्वाकांक्षा तुम्हाला म्हणजे पुढे न्यायच्या आहेत. तुम्हाला त्यांचं भय दूर करायचं आहे आणि सगळी परिस्थिती प्रतिकूल आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जो हिंमत दाखवतो, जो धैर्य गाजवतो, त्याचंच नाव होतं. बरोबर. म्हणून असं म्हटलं जातं, एक मला उर्दू शेर इथं आठवतो की यूं तो म्हणजे नाम उसका होता है, यूं तो सभी आते हैं दुनिया में मरने के लिए. नाम उसका होता है कि जिसका जमाना करे अफसोस, यूं तो सभी आते हैं दुनिया में मरने के लिए. सगळेच मरून जाणारे असतात. नाव अशांचंच होतं की ज्याच्याबद्दल ज्यानं काहीतरी केलेलं आहे, ज्याची कीर्ती आहे आणि सगळ्या जगाला त्याचं वाईट वाटत असतं. बरोबर. पण ही कीर्ती तुम्ही जसं म्हटलात सर की म्हणजे डनकिर्कच्या याच्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर विन्स्टन चर्चिलनी जी काय दाखवली होती लिडरशिप, त्याच्याबद्दल जगभरात सगळीकडे कौतुक होतं, पुस्तकं लिहिली जातात. पण आपल्याकडे संताजींबद्दल एवढं एका राष्ट्राला त्यांचं मनोबल एका घटनेने वाढवण्याचं काम त्यांनी केलं, त्याच्याबद्दल फार कमी लिहिलं गेलं आहे. हो, लिहिलं गेलेलं नाहीच आहे जवळजवळ. ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ आहेत, संशोधनात्मक ग्रंथ आहेत, पण वाचतो कोण, त्याची दखल कोण घेतो. आणि ललित लेखनामध्ये तर मी म्हटलं ना तुम्हाला, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जे लेखन केलं त्यातून जे मराठी लेखकांना जे काही त्यांना सापडायचं ते सापडलं. मग पुढच्या मराठ्यांच्या इतिहासाकडे दृष्टिक्षेप त्यांनी टाकला नाही. म्हणून तर मी तुम्हाला चर्चिलचं एक वाक्य मला आठवतं बघा, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला मराठा राष्ट्राची जी स्थिती आहे ना ती सुद्धा तुमच्या लक्षात येईल. हे बघा, 10 मे 1940 ज्यावेळी विन्स्टन चर्चिल पहिले पंतप्रधान झाले, जी परिस्थिती आज मी सांगितली मराठा राष्ट्राची परिस्थिती, तीच ती इंग्लंडची परिस्थिती होती. कारण युद्ध जर्मनीच्या बाजूला झुकलेलं होतं आणि चर्चिल यांना राष्ट्राला सावरायचं होतं. आणि त्या दिवशी सोमवार होता. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये त्यांनी जे भाषण केलं होतं त्याचे मी शब्द तुम्हाला सांगतो की आय हॅव नथिंग टू ऑफर बट ब्लड, टॉईल, टीयर्स अँड स्वीट्स. यू आस्क व्हॉट इज युअर पॉलिसी. आय विल से इट इज टू वेज वॉर बाय सी, land and air, with all our might and with all the strength that God can give us. That is our policy. You ask, what is your aim? Victory.
victory at all cost, victory in spite of all terror, victory however long and hard may be, for without victory there is no survival. म्हणजे याचा मराठी अर्थ असा आहे, रक्त, श्रम, अश्रू आणि घाम एवढेच यावेळी फक्त देण्यासारखे माझ्याजवळ आहे. तुम्ही विचाराल तुमचे धोरण काय? मी सांगेन, युद्ध करणे. सागरावर, जमिनीवर, आकाशात सर्व सामर्थ्यानिशी युद्ध करणे हेच आमचे धोरण आहे. तुम्ही विचाराल तुमचे ध्येय काय? एका शब्दात मी उत्तर देतो, विजय. पडेल ती किंमत देऊन विजय. कितीही भीषण परिणाम भोगावे लागले तरी विजय. मग विजयाचा तो मार्ग किती खडतर असो, कठीण असो, लांब पल्ल्याचा असो, विजय हेच आमचं ध्येय राहील. कारण विजयाखेरीज आता आम्हाला दुसरी गतीच राहिलेली नाही. हीच अवस्था मराठी राष्ट्राची होती आणि ही जी मानसिकता चर्चिलची होती तीच संताजी घोरपडेंसारख्या सरदाराची किंवा मराठा राष्ट्राची असलीच पाहिजे. नक्कीच, असं मला वाटतं. कदाचित त्यावेळेस संताजींनीच अशाच एखाद्या आशयाचं आपल्या मराठी भाषेतनं, मराठी बोलीतनं एक छान भाषण आपल्या मावळ्यांना दिलं असेल आणि म्हणूनच दस्तुखुद्द औरंगजेबाच्या छावणीवरती हल्ला करण्याची त्यांच्यात हिंमत आली. भाषण दिलंच असणार ना, चेतवलं असणार. अहो, औरंगजेबाच्या छावणीत जायचं म्हणजे मगरीच्या जबड्यामध्ये हात घालायचा आहे, मृत्यूच्या जबड्यात शिरायचं आहे. आणि असं म्हणजे जे लोक म्हणजे जीवावर उदार होऊन ते गेले, केवढी तयारी मनाची करून घेतली असेल. शेवटी माणसाला मृत्यूचं भय वाटतंच. पण सर, आपण आता मानसिकता किंवा धैर्य या सगळ्यात जर बोललो, पण शेवटी युद्ध करण्यासाठी पैसे लागतात, रिसोर्सेस लागतात. आणि त्यावेळेस तुम्ही जसं म्हटलं की राजा नव्हता, राजधानी नव्हती, इतकंच काय तर राजतख्त पण मुघलांनी आपलं काढून नेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या लोकांनी हे रिसोर्सेस जमवणं, त्या पैसे जमवणं, शस्त्रास्त्र जमवणं, घोडे जमवणं, त्यांचा चारा, सैन्याचं लागणारं अन्नधान्य, ह्या सगळ्याचं मॅनेजमेंट नक्की कसं केलं असेल? हे पहा, राजा नव्हता, राजधानी नव्हती, पैसा नव्हता, हे मी आधी सांगितलं, खजिना नव्हता. आणि राजा इथलं युद्ध लांबवण्यासाठी किंवा युद्धाचा विस्तार वाढवण्यासाठी राजा इथून जिंजीला गेला. जिंजीला तो गेला, पण तो सगळ्या वेड्यात अडकून पडला. एक प्रकारे तो कैदच झाला म्हणायला पाहिजे, म्हणजे कैदेच सापडल्यासारखाच होता. अशा परिस्थितीमध्ये सरकारातून लढणाऱ्या सैन्याला पैसा काय मिळण्याची शक्यता नव्हती. आणि अशा वेळी सैन्याला आपलं पोट तर भरावं लागतं. आणि त्याच्यावर मार्ग असा काढला की तुम्ही आमच्याकडे पैसे मागू नका आणि आम्ही मागणार नाही. शत्रूच्या प्रदेशामध्ये हल्ले चढवणं, शत्रूच्या प्रदेशातून खंडण्या घेणं आणि आपले रिसोर्सेस वाढवणं. त्याच्यातून शस्त्रास्त्र आहेत, त्याच्यातून घोडदळ आहे, त्याच्यातून पायदळ आहे, सैन्याचा तनखा आहे. युद्ध हा एक असा प्रकार असतो, तुम्हाला सांगतो की तो म्हणजे भीषण प्रकार आहे तो. आणि युद्ध म्हणजे हिंसेसाठी केलं जात नाही. केवळ हिंसेसाठी युद्धात हिंसा होते, बरोबर आहे, पण हिंसेसाठी युद्ध केली जात नाही. युद्ध राजकीय गर्भातून युद्धाचा जन्म होत असतो. काहीतरी तुमचं एक राजकीय उद्दिष्ट असतं. काय मराठ्यांचं उद्दिष्ट होतं? स्वराज्याचं रक्षण करणं. कारण स्वराज्य त्यांच्या तनामनात भिनलेलं होतं आणि हे उद्दिष्ट समोर ठेवून ते युद्धाला प्रवृत्त झालेले होते. मराठ्यांना कोणाला मारायचं नव्हतं, हिंसा करायची नव्हती, पण युद्ध म्हटल्यानंतर तुम्ही जर जीवावर उठला तर तुम्हाला मारलंही पाहिजेच. दुसरं असं की युद्धाचे दोन प्रकार असतात. एक असतं ते निखळ युद्ध, मी थोडा विषांतर करतोय. एक असतं ते निखळ युद्ध. हे निखळ युद्ध म्हणजे काय असतं? हे सूड घेण्यासाठी केलं जातं, आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी केलं जातं आणि ह्याच्यामध्ये हिंसा हे उद्दिष्ट असतं. दुसरं असतं ते वास्तव युद्ध, ह्याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोन असतो. हे युद्ध लढलं जातं ते आपला राजकीय दृष्टिकोन, राजकीय उद्देश साधण्यासाठी ते लढलं जातं. आणि ह्या युद्धाचा उद्देश जो असतो तो हिंसा असा नसतो. औरंगजेबाने जे युद्ध खेळलं त्याला राजकीय उद्देश त्याचा काय होता? आक्रमण, सगळं हे करायचं आणि पडेल ती हिंसा करायची. तो निखळ युद्ध खेळत होता. आणि मराठ्यांचा जो लढा होता अगदी छत्रपतीपासून तो वास्तव युद्धाचा लढा होता. दुसरं असं की युद्ध म्हटल्यानंतर घोडदळ आलं, पायदळ आलं आता, आणि मराठ्यांकडे हे गतिमान युद्ध होतं, गनिमी काळाचं हे गतिमान युद्ध होतं. अशा वेळी पायदळापेक्षा घोडदळाला महत्त्व येणं स्वाभाविक आहे, कारण घोडदळाला गती असते, चापल्य असतं.
तुम्हाला हे सांगतो मी की घोडदळ पोसणं हे अत्यंत खर्चिक असतं. म्हणजे एक घोडेस्वार जर असेल ना तर त्याच्या खर्चामध्ये 5 पायदळाचे प्यादे ठेवता येतात, हाशम ठेवता येतात. आणि सेनापतींनी संताजी घोरपडेंनी 25 ते 30 हजार घोडदळ चालवलं. आणि घोडदळाचं म्हणजे हे कसं आहे तुम्हाला सांगतो की 15 मैलापर्यंतची चाल जी आहे घोडदळाची ती शक्यतेच्या कोटीतली मानली जाते. 30 मैल जर घोडदळ चालून गेलं उत्तम. संताजी घोरपडेंनी दिवसाला 50 ते 60 मैलाची दौड मारलेली आहे. आणि घोडदळाचं कसं असतं की घोड्याला फार जपावं लागतं. आणि मराठ्यांचं घोड्यावर फार प्रेम. नाही ते लाड मराठा स्वार घोड्याचे करायचे. त्याला असं प्रशिक्षण दिलेलं असायचं की एकदम भरधाव वेगाने घोडा जर निघाला त्यानं नुसतं चुचकारलं तरी जाग्यावर तो थांबायचा. त्याला इशारा कळायचा, जाग्यावर थांबायचा तो. घोड्यांना नाचवणं, घोड्यांना सजवणं. आणि घोड्याचं असं आहे की तो जर चारा नसेल ना तर माणसाला जर अन्न नसेल तर माणूस काही दिवस जगेल, घोडा लगेच मरतो. त्यामुळे ह्या घोडदळाची काळजी घेणं. तुम्ही म्हणालात रिसोर्स, तर ही रसद जी आहे ते वंजाऱ्याची तांडे असायची. आणि हे वंजाऱ्याचे तांडे जे आहेत तर त्यांना संरक्षणाची गरज होती. त्यामुळं कर्नाटकामध्ये ज्यावेळी हे सगळं हे रणांगण कर्नाटकात पसरलेलं होतं त्यावेळी तिथले बेरड, तिथले नायक, तिथले पाळेगार हे सगळे संताजीने मित्र करून ठेवले होते. आता मित्र म्हणजे कसं असतं की तुम्ही आपलं मैत्री करायला बघता आणि कोणी मित्र होत नसतो राजकीय. त्यांच्या संरक्षणाची तुम्हाला काळजी घ्यावी लागते, तशी हमी द्यावी लागते. बिदनूच्या राणीचं रक्षण संताजीने केलं. चित्रदुर्गच्या नायकाला मदत केली त्यांनी. सुरापूरचे जे बेरड आहेत वाकिणखेड्याचे वगैरे त्यांच्याशी त्यांची मैत्री होती. औरंगजेबाचे हल्ले परतवायला त्यांनी मदत. म्हणून ही सगळी माणसं जी आहेत ती मदतीला सिद्ध होती. आणि हे सगळे वंजारी वगैरे आहेत ते धान्याचा पुरवठा वगैरे व्यवस्थित करायचे. बरोबर. म्हणजे आता आपण बरेचदा आजच्या काळातही आमच्याकडे रिसोर्सेस नाही आहे म्हणून रडत बसतो. हो. आणि साधनं नसताना म्हणजे सामुग्री नसताना हे रिसोर्सेस उभे केलेले आहेत. सर, संताजींनी फक्त मुघल सरदारांनाच नाही तर डायरेक्ट औरंगजेबापर्यंत स्वतःची वचक त्यांनी दहशत पसरवली. हो. याचं नेमकं कारण काय? त्यांची युद्धनीती हे त्यांचं मुख्य कारण आहे. हे पहा, मराठ्यांची युद्धनीती हा गनिमी कावा आहे. आता गनिमी कावा हे छद्म युद्ध आहे. म्हणजे ज्याचं संख्याबळ कमी आहे त्याला ज्यावेळी संख्याबळ जास्त असलेल्या शक्तिशाली शत्रूशी लढायचं असतं त्यावेळी गनिमी काव्याचा वापर केला जातो. गनिम हा अरबी शब्द आहे. गनिम याचा अर्थ शत्रू, लुटारू. आणि मोगल सगळे मराठ्यांना गनिमच म्हणायचे. त्यांची जी लढाईची पद्धत होती तोच तो गनिमी कावा. आता ह्या गनिमी काव्यामधल्या काही गोष्टी आपल्याला आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे रयतेचं जे ध्येय आहे त्या ध्येयाशी तुमचा लढा सुसंगत पाहिजे. रयतेचं ध्येय काय होतं की मराठ्यांचं जे स्वराज्य आहे ते शिवाजी महाराजांनी जनतेच्या मनात रुजवलेलं होतं. या ध्येयाचं रक्षण करणं हा गनिमी काळाच्या लढाईचा पहिला म्हणजे हेतू होता. दुसरा हेतू असा आहे की दुसरी गोष्ट अशी आहे की रयतेची साथ तुम्हाला मिळाली पाहिजे. आता रयतेची साथ एक रामदासांचं वाक्य आहे, तुम्हाला सांगतो, समर्थ रामदास स्वामीचं. ते असं म्हणतात की जन हे राखता राजी सर्व राजीच होत असे, अंतरे चुकता तेथे सर्व भाजीच होत असे. जन हे खवळले जेथे अंतरात्माची खवळला, जन हे ओळले जेथे अंतरात्माची ओळला. म्हणजे जनाचा जो अंतरात्मा आहे तो तुमच्यापर्यंत तुम्हाला खेचून घेतला पाहिजे. जनतेची साथ हा एक फार महत्त्वाचा घटक गनिमी काळामध्ये असतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट असते की तुम्हाला जनतेचं रक्षण करता आलं पाहिजे. तुम्हाला सतत विजय मिळवता आले पाहिजे. तुम्ही जर एका पराभवाने सैन्य खचतं, एका पराभवाने जनतेच्या आशा आकांक्षा ज्या होतात त्याला धक्का बसतो. त्यामुळे सतत गनिमी काळामध्ये तुम्हाला विजय मिळवला पाहिजे. तिसरी गोष्ट, तुम्हाला हा लढा गतिमान केला पाहिजे. त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला सोयीचा भूप्रदेश निवडला पाहिजे. सह्याद्री हा सोयीचा भूप्रदेश होताच, पण औरंगजेबाने कर्नाटकापर्यंत ज्यावेळी युद्ध पोचवलं त्यावेळी नुसता सह्याद्री धरून बसून कसं चालेल तुम्हाला.
तर तुम्हाला सोयीचा भूप्रदेश निवडूनच तुमची युद्ध केली पाहिजे. आणि तिसरं तुम्हाला एक लष्करी भक्कम असा तळ असला पाहिजे. आता संताजींचा लष्करी भक्कम तळ कुठला होता? शिखर शिंगणापूरचं नाव तुम्ही ऐकलं असेल. ह्या शिखर शिंगणापूरला जर तुम्ही कधी गेलात तर आजूबाजूचा जरा भूप्रदेश तुम्ही फिरून बघा. शिखर शिंगणापूरच्या आसपास इतके प्रचंड दरे पसरलेले आहेत. म्हणजे राजदरा आहे, संभाबाबाचा दरा आहे, काळखुरी दरा आहे, वाघ दरा आहे. आणि हे दरे एवढे अस्ताव्यस्त आणि प्रचंड आहेत की लाखभराचं सैन्य तिथं सहज मुरू शकेल. आणि दुसरं तिथे गावं आहेत. इंजबाव आहे, खुटबाव आहे, गिरवी आहे, भांब आहे, मांडकी आहे, अशी ही गावं आहेत. ह्या गावामध्ये ससाजी घोरपडे आणि त्यांच्या त्या लष्कराचा तळ असायचा. ज्यावेळी पाठलाग करत मोगल सैन्य यायचं त्यावेळी हे त्या दऱ्यामध्ये घुसायचे. आणि त्या दऱ्यात घुसण्याचं धैर्य कधीही मोगल सेनापतींना किंवा सैन्याला झालं नाही. त्यांच्या अखबारामध्ये वर्णन येतात की मराठे शिखर शिंगणापूरच्या डोंगरात पळून गेले, शंभू महादेवाच्या डोंगरात पळून गेले. पण तिथली आतली भौगोलिक परिस्थिती त्यांना काही माहीत नव्हती. असा एक तळ असला पाहिजे. तर हा गनिमी कावा जो आहे, तुम्ही जो प्रश्न विचारलात, काय विचारलं तुम्ही? युद्धनीती त्यांची. युद्धनीती. तर हा जो गनिमी कावा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी तो अंगीकारला. तो संताजी घोरपड्यांनी अधिक तीव्र आणि धारदार केला. आणि या गनिमी काव्यानेच त्यांनी ते युद्ध लढलं. म्हणजे त्या अल्पसंख्या बळाच्या जोरावर त्यांनी एवढ्या मोठ्या 3-3.5 लाख लष्कराला त्यांनी तोंड दिलं. सर, आत्ता आपण गनिमी काव्याबद्दल बोललो, तर गनिमी काव्याचं एखादं उदाहरण असं त्यांच्या कुठल्या लढाईतनं खूप छान दिसून येईल असं एखादं काही सांगू शकाल का? नाही, गनिमी काव्यामध्ये 4 Fs म्हणजे 4 F जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. आणि इंग्रज सेनापतींनी वगैरे हे त्याला महत्त्व दिलेलं आहे. त्यांनी ते सांगितलं. हे 4 F म्हणजे काय आहेत? फाइंड द एनिमी, फिक्स द एनिमी, फाईट द एनिमी, फिनिश द एनिमी. ही 4 सूत्र आहेत. आता गनिमी काव्याची लढाई जी आहे त्याचं एक उत्तम उदाहरण तशा तर सगळ्याच त्यांच्या लढाया फार गनिमी काव्याचं अगदी यथायोग्य दर्शन घडवणार आहेत. पण त्यांची जर सगळ्यात महत्त्वाची लढाई ही मोठी होती आणि प्रचंड असं नुकसान मुघलांना सहन करावं लागलं. ती लढाई आहे दोड्डेरीची लढाई. आता दोड्डेरी हे जे ठिकाण आहे ते एक छोटंसं गाव आहे. आणि चलकेरी नावाचं एक गाव जवळ आहे. आणि चित्रदुर्ग जिल्हा जो आता आहे तर त्या चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये ते गाव आहे. आता ही लढाई का लढावी लागली? तर राजाराम महाराज त्यावेळी जिंजीला होते. तर त्यांचा मोड करण्यासाठी जुल्फिकार खान बेडा घालून बसलेलाच होता. त्याच्या मदतीसाठी आणि मराठ्यांचं जे कर्नाटकामधले जे काही स्थान होतं ते संपवण्यासाठी कासिम खान, खानजाद खान असे मोठमोठे खान औरंगजेबाने रवाना केले. सगळं त्यांना लष्कर दिलं. 50-60 हजार फौज होती. शस्त्र वगैरे, तोफा, बंदुका, त्याच्यानंतर तंबू, काही कमी नव्हतं. आता मी तुम्हाला सांगितलं युद्धाचे दोन गोष्टी युद्धामध्ये असतात. एक असतो तो डावपेचाचा भाग. डावपेच म्हणजे काय? ज्यावेळी प्रत्यक्ष लढाई आपण लढतो त्यावेळी सैन्याचा कसा वापर करायचा हे डावपेचात ठरतं. व्यूह जो असतो ना त्याच्यामध्ये राजकीय उद्दिष्ट असतं. काय उद्दिष्ट आहे, कशासाठी लढाई लढायची आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कशा हालचाली करायच्या, कसे डावपेच रचायचे हे ठरवणं म्हणजे व्यूह. संताजी घोरपड्यांचा म्हणजे व्यूहाचा भाग असा होता की त्यांना ह्या सैन्याला जिंजीला जाऊ द्यायचं नव्हतं. राजाराम महाराजांना सुरक्षित राखायचं होतं. आणि संताजींकडे तेवढं सैन्य नव्हतं. 50-60 हजार सैन्य आहे, याचं अशी तोंड कसं द्यायचं? संताजींनी त्यावेळी आपल्या सैन्याच्या 3 टोळ्या केल्या. म्हणजे बघा तुम्ही कशा पद्धतीनं अभ्यासपूर्ण पद्धतीनं, म्हणजे नुसता सेनापती किती कल्पक असावा लागतो ह्याचं उदाहरण आहे. त्यांनी 3 टोळ्या केल्या. एक जी टोळी आहे म्हणजे काय झालं होतं की हा खानजाद खान जो होता तो औरंगजेबाचा अतिशय सन्मानी असा नातेवाईक होता.
तो ज्यावेळी आला सैन्य घेऊन मिळाला त्या कासिम खानला, त्यावेळी त्याचा सन्मान करण्यासाठी ह्यानं एक मोठा शामियाना उभा केला आणि त्याच्या स्वागतासाठी ते सगळं तयारी केली त्यानं. मग ते बकरे बिकरे सगळे ते पुढे पाठवले शामियान्याकडे. शामियाना एक 4-5 कोस होता आणि तिथे सगळं ते करायचं होतं आणि ही छावणी जरा त्या 4-5 कोस होती. आता संताजींनी कल्पकता कशी आहे बघा, त्यांनी असं डोकं लढवलं की त्यांनी पहिला हल्ला शामियान्यावर केला. शामियान्यामध्ये भरपूर चांगले तंबू, चिनी मातीची भांडी, सोन्याची चांदीची भांडी, असं सगळं होतं. आणि चिनी मातीची भांडी वगैरे फोडून टाकली, सगळं जे काय असेल ते लुटलं आणि त्या शामियानाला आग लावून टाकली. तो शामियाना जळायला लागल्यानंतर हा कासिम खान जो होता, रात्रीची वेळ होती आणि गडबडीमध्ये फौज घेऊन आपल्या छावणीतून तो बाहेर पडला. आता तो छावणीतून बाहेर पडल्यानंतर त्या निम्म्या अंतरात गेल्यानंतर दुसरी टोळी मराठ्याची पुढे आली आणि कासिम खानाला त्यांनी रोखलं आणि तिथं लढाई सुरू केली. इकडच्या टोळीने शामियाना लुटला आणि ह्या टोळीला येऊन ती सामील झाली. आता लढाईचा हा गलका उठल्यानंतर तो खानजाद खान जो होता, जो अजून छावणीत होता, तो पळत सुटला तिकडून. कारण ह्यानं हरकारे पाठवले माझ्या मत्तीला ये म्हणून. तो पळत सुटला तिकडून. तो पळाला की ती जी छावणी होती ती सगळीच मराठ्यांच्या तिसऱ्या टोळीने लुटून घेतली आणि एवढं करून ती टोळी परत या सैन्याला येऊन मिळाली. आणि अशा पद्धतीनं अतिशय पद्धतशीरपणाने संताजींनी त्या सैन्याची लांडगेतोड केली. लाखो रुपयांची लूट संताजींना त्याच्यामध्ये मिळाली. आणि दुसरं असं की त्या कासिम खानाचा पराभव झाला, त्याला एका गढीमध्ये आश्रय घ्यावा लागला. आता गंमत बघा तुम्ही, ही मराठ्यांच्या अवधार्याविषयी मी सांगतोय तुम्हाला की त्या छावणीमध्ये तिथून तो गेला, त्या गढीमध्ये गेला, गढी वेढली संताजीने. लढायचं बळच राहिलं नाही, कारण धान्य नव्हतं, जगणं मुश्किल झालं. तिथे एक तलाव होता बाजूला. आता मी गेलो होतो त्या दोड्डेरी ह्या ठिकाणी, त्या गावी तो तलाव वगैरे पाहिलेला आहे. तर तिथे ते नुसतं पाणी पिऊन जगायचं. 8 दिवस असे गेले आणि मग शरणागतीची बोलणी झाली. या थोर सेनापतीचं मन बघा तुम्ही, ज्यावेळी मोगल सैन्य शरण आलं, सगळे शस्त्र काढून घेतली, मोगल सैन्य शरण आलं, त्यावेळी एका बाजूनी भाकरी भाजी आणि दुसऱ्या बाजूनी पाणी मराठे त्यांना देत होते. मोगलांनी असं कधी केलंय ताब्यात आलेल्या शत्रूशी? दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे सहिष्णुता काय असते. आता संतांनी काय दिलं असा आपण प्रश्न करतो. संतांनी मराठी राज्यकर्त्यांना सहिष्णुतेची दृष्टी दिली. ती आधीपासून सहिष्णू होतेच, पण ती अधिक बळकट केली. आता माळव्यामध्ये मांडू नावाचं एक ठिकाण आहे. तर तिथे मध्ये एक बनसूबाई नावाची एक स्त्री होती. तिथे मोगलांची आणि मराठ्यांची आक्रमणं सुरू झाल्यानंतर खूपसं म्हणजे अस्थिरता निर्माण झाली. तिनं काय केलं माहिती आहे का, मग लोकी तेही बनेल होती. तिनं काय केलं, तिचं एक वतन होतं, त्या वतनातला अर्धा भाग तिनं सरदार उदाजी पवारांना विकला, कारण त्यावेळी माळव्यामध्ये त्यांचा प्रभाव होता. आता बाजीराव पेशवे आल्यानंतर तिनं काय केलं, काही दिवसांनी जादा पैसे मिळवण्यासाठी, कारण उदाजीरावांना विकलं तरी त्यांनी जाऊन भोगवटा घेतला नाही हो, तिच्याच ताब्यात होतं ते, नुसतं आपला कागद झालेला. तर तेच वतन तिनं 10,000 रुपयाला बाजीराव पेशव्यांना विकलं. म्हणजे 2 लोकांना तिनं टोप्या घातल्या. आता खरं तर तिचा राग यायला पाहिजे. मग शिंदे होळकर जे आहेत त्यांनी विनंती केली की श्रीमंत हे वतन आम्हाला द्या. मग वतन तर अजून तिच्याच ताब्यात होतं, भोगवटा झालेला नव्हता. बाजीराव पेशव्यांनी तिला बोलवून घेतलं. आता एवढं सगळं तिने फसवाफसवी करून सुद्धा परिस्थितीमुळे केली असेल हे त्यांनी समजून घेतलं आणि त्यांनी विचारलं की बाई, हे वतन आहे, आता ते तुझ्याच ताब्यात आहे, अजून भोगवटा झाले नाही, हे मागतात, किती किंमत सांगते? तर ती म्हणाली निम्म्याच्या ऐवजी मी 2/3 विकते. आणि तिनं म्हणजे बाजीराव पेशव्यांना 10,000 रुपयाला विकलं होतं, तिनं सांगितली 12,000 रुपये किंमत, 1 रुपया जादा. बाजीराव पेशव्यांनी त्या दोघा सरदारांकडून 12,000 रुपये घेतले, 10,000 स्वतःचे घेऊन 2,001 रुपये त्या बाईला दिले. असा चोख व्यवहार मराठ्यांचा होता. आणखी एक सांगतो तुम्हाला, इंदूरचं एक उदाहरण आहे. इंदूरची मोगली सत्ता उठली आणि तिथे होळकरांची सत्ता आली. तिथे एक मारुती होता. तर कसबा म्हणून ठिकाण होतं, तिथे मारुतीचं मंदिर होतं. त्या मारुतीची पूजा एक मुरारशाह नावाचा फकीर करायचा. आणि तो फकीर म्हणजे मोगला काळामध्ये त्याला ते पूजेचं हे दिलेलं होतं. आता ते एक मुसलमान आपल्या मारुतीची पूजा करतो याचा राग तिथल्या जागीरदारांना आधीपासून होता. आता ते म्हणाले की सुभेदार, आता तुमची आपली सत्ता झाली, ह्याला हाकला.
काय अडचणीचं होतं होळकरांना. सर्व सत्तारीस एवढा सामर्थ्य. त्यांनी बोलवलं असतं, ए चल परत पुजारी इथं यायचं नाही, एका शब्दात सांगितलं असतं तो गेला असता पळून. तसं केलं नाही त्यांनी त्यांना असं सांगितलं की बाबानो, तो पोटाची माणूस आहे, त्याला जे काही कोणी हा अधिकार दिला आहे ते राज्यकर्ते होते, त्यांच्या आज्ञेचा मान राखलाच पाहिजे. त्यामुळं त्या मुराशा फकीराला त्यांनी बोलवून घेतलं, त्याला 3 बिघ्याचा एक वाडा दिला, त्याच्या चरितार्थाची सोय केली आणि मग त्याला सांगितलं की बाबा रे, माझ्या ह्या जहागीरदारांना तुझी ही पूजा करणं पसंत नाही, तर तू हे सोड. त्यानं नमस्कार केला, सोडून दिला, पण त्याच्या चरितार्थाची सोय केली. आणि मग एक निजानंदी म्हणून धर्मपुरुष होते, त्यांना ती पूजा सांगितली. ही सहिष्णुता मराठ्यांची होती. आता मराठ्यांवर टीका करणारे पुष्कळ जण आहेत, पण मराठी ही सहिष्णू राज्यकर्ते होते. कितीतरी घटना अशा तुम्हाला सांगता येतील. बरोबर सर. ह्या घटना पुढे घडलेल्या म्हणजे जेव्हा सत्ता हातात आली तेव्हाच्या होत्या, पण तुम्ही मगाशी आपण जसं बोललो की काहीच नव्हतं, राजा नव्हता, राजधानी नव्हती, त्यावेळची परिस्थिती, त्यावेळची मनस्थिती, आणि तिथपासनं ही परिस्थिती आली होती की मुघल सरदारांची खच्चीकरण झालं होतं आणि ते शेवटी लढणं बंद करून खंडणी द्यायला सुरुवात केली होती त्यांनी संताजींना. होय 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 होय. नाही, त्याचं कारण असं होतं की एक तर हा बादशाह त्या सरदारांना लढायला सांगायचा औरंगजेब, त्यांना कसली तो मदत देत नव्हता. औरंगजेबाचं व्यक्तिमत्व हा एक चमत्कारिक प्रकार आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे मराठ्यांशी जो लढा आहे ना, तो लढा म्हणजे एक काय म्हणतात त्याला, न संपणारा असा लढा तो लढत राहिला. आणि हा लढा आपण जिंकू शकणार नाही हे त्याच्या सैन्याच्या, साध्या शिपायाच्या सुद्धा लक्षात आलं होतं, पण त्याच्या लक्षात येऊन सुद्धा तो ते मानत नव्हता. एकदा आपल्या शहाजाद्याला, त्याचा थोरला जो शहाजादा होता मुअज्जम, तो मुअज्जमला उपदेश करताना औरंगजेब त्याला म्हणतो, मानभावीपणा कसा असतो बघा, त्याला म्हणतो, मी जो मौलिक उपदेश तुला करणार आहे तो आचरणात आणण्याची तुझी लायकी नाही, तरीसुद्धा पितृप्रेमापोटी मी तुला उपदेश करतो. राजा आणि पाणी एका ठिकाणी साचून राहू नये. पाणी एका ठिकाणी साचलं की त्याचं डबकं होतं, आणि राजाने सतत फिरत राहिलं पाहिजे, त्याशिवाय त्याला हालहवाल कळणार नाही. दुसरी गोष्ट, राज्यकर्ता म्हणून इतका गोड होऊ नकोस की लोक तुला गिळून टाकतील, इतका खारट होऊ नकोस की लोक तुला थुंकतील. हे त्याला सांगतो. हा स्वतः एवढा खारट होता, कोणीही त्याच्यावर प्रेम केलं नाही, त्यानं कोणावर प्रेम केलं नाही. आता मी तुम्हाला आणखी एक हे सांगतो बघा, एक मराठ्यांच्या विषयी त्याचं काय मत होतं तुम्हाला सांगतो. मराठ्यांना तो कापर तर म्हणायचा, तो काय शिवाय द्यायचा माहिती आहे, सियाह रोजगार म्हणजे कळतोंडे, मुकाहीर शत्रू, बुम सिफतान, हे सगळे फारसी शब्द आहेत, घोबडाच्या वृत्तीचे, मुतमर्दा उद्धट आक्रमक, अशकिया म्हणजे दुष्ट चोर. त्यांच्याबाबत तो म्हणायचा हे वाजिबुल कत्ल आहेत, म्हणजे खून करायला मारण्याच्या योग्यतेचे आहेत. तो आपल्या सरदारांना आदेश द्यायचा, भजानंद म्हणजे मार द्या, बरानंद हाकला, बकुशत ठार मारा, बेबंद कैद करा. आता तुम्हाला सांगतो मराठ्यांची विषयी वापरा आणि फेकून द्या. तो म्हणायचा बयादत बयादत, नयायत नयायत, आला आला गेला गेला उडत. आता हा कान्होजी शिर्के, गणोजी शिर्केचा भाऊ होता, चुलत भाऊ. हा सगळ्यात आधी औरंगजेबाला फितूर झाला. तेव्हापासून वतनासाठी गेला, तेव्हापासून औरंगजेबाची सेवा करत होता. हा वारला, त्याची बातमी त्याला औरंगजेबाला सांगितली. त्याचे उद्गार काय असावे, खस कम जहाँ पाक, घाण गेली, वातावरण स्वच्छ झालं. हे कान्होजी शिर्के अशी. श्रीरंगपट्टणचा राजा त्याचा मांडलिक होता, तो वारला. ती मृत्यूची खबर सांगितल्यावर तो म्हणाला की अझराईल अलिया अस्सलाम दरदाम आमदे. याचा अर्थ असा आहे की मृत्यूच्या देवदूताच्या जाळ्यात अस्वल अडकलं, ही त्याची प्रतिक्रिया आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की दुर्गुण म्हणजे त्याच्याकडे गुण होते जे होते ना, ते बरेच गुण होते त्याच्याकडे. तो एक उत्तम सेनापती होता, धाडशी होता, धूर्त होता, चाणाक्ष होता. त्याला मुत्सद्दी म्हणता येणार नाही, तो एक धूर्त माणूस होता. पण त्याचे दुर्गुण इतके मोठे होते गुणांपेक्षा. अतिशय संशयी, अतिशय हट्टी, त्यानंतर क्रूर, कोणाबद्दल त्याला हे वाटत नव्हतं, कोणावरच त्यानं प्रेम केलं नाही. त्यामुळे त्याच्या मुलाबाळांनी त्याच्यावर प्रेम केलं नाही.
भिंगारला ज्यावेळी औरंगजेब वारला, अहमदनगरच्या जवळ ते गाव आहे छोटंसं, मी गेलो होतो तिथे. तिथे ती छावणी त्याचं ते सगळं आहे अजून. तिथून त्याची प्रेतयात्रा औरंगाबादजवळच्या खुल्दाबादपर्यंत नेली. चुपचाप शांतपणाने एवढ्या अंतरात ती प्रेतयात्रा चालत होती. एक शब्द कोणाचा, एक पाखरू बोलत नव्हतं. कोणी त्याच्यासाठी रडलं नाही, कारण तसं त्यानं काही निर्माणच केलं नाही. त्यामुळे त्याचं दुःख वाटणं, त्या लोकांनी दुःखाचं प्रदर्शन अगदी म्हणजे केलं असेल, म्हणजे लोकांना बरं वाटावं म्हणून. खरं मनातून दुःख कोणाला ते झालेलं नव्हतं. तर तुम्ही जे विचारलं होतं मला ते काय होतं, मी ह्याच्यात मी विचारलं होतं की अशी त्या मानसिकतेपासनं, म्हणजे अगदी निगेटिव्ह मानसिकतेपासनं की जिथे राजा नाही राजधानी नाही, तिथपासनं इथपर्यंत मजल मारली संताजींच्या ह्याच्यात की मुघल सरदारांनी लढणं पण बंद करून त्यांना खंडणी देणं सुरू केलं. येस, खंडणी का देत होती ते, त्याचं कारण असं आहे की मराठ्यांना तोंड देणं त्यांना अशक्य झालं होतं. दुसरं असं की औरंगजेबाची परिस्थिती अशी झालेली होती की त्यानं जहागिरा खूप वाटल्या, मराठ्यांनाही जहागिरा दिल्या. ज्यावेळी तो मरण पावला त्यावेळी 1 इंचवर जमीन त्याच्या साम्राज्यामध्ये नवी जागीर द्यायला नव्हती, अशी त्याची स्थिती झालेली होती. आणि दुसरं असं की लढायला माणसं मिळेना, जे मेले ते मेले, लाखो जनावरं मेली, हजारोनी माणसं मेली. आणि तो उत्तरेतून माणसं मागवायला लागला. उत्तरेतले सरदार त्याला उत्तर द्यायचे, हात जोडून सांगायचे, बादशाह सलामत, आम्ही पैसे पाठवू शकतो, माणसं नाही पाठवू शकत. त्याचं कारण असं आहे की दख्खनचा लढा हा इतका प्रदीर्घ झालेला होता, तिथं गेलं की मृत्यू ठरलेला आहे, त्यामुळं कोणीही सैन्यात सामील होत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तो सरदारांना मदत कुठली पाठवणार. आणि मग घाला आला मराठ्यांचा, आणि ते चपळ, ते घाला आला मराठ्यांचा की, आणि तो मराठीकडून ते हारले तर हा बेइज्जत करणार त्यांना, परत त्याची मनसब काढून घेणार. त्यापेक्षा सरळ पैसे द्या आणि पैसे देऊन बाबा काय करू नको, जा. तर अशा पद्धतीनं ही पद्धतच पडून गेलेली होती. सर, तुम्ही आता जसं म्हणाल की गनिमी कावा हा याची सुरुवात तशी शिवाजी महाराजांनी केलेली होती. गनिमी कावा असो, या गनिमी काव्यासाठी हेर खातं खूप कार्यक्षम असायला लागतं. ते असो, तत्वांशी एकनिष्ठ असणं, स्वराज्याशी एकनिष्ठ असणं असो, वतनदारी पद्धतीला विरोध करणं असो, ह्या सगळ्या गोष्टी थेट शिवाजी महाराजांकडनं आलेल्या दिसतात संताजींमध्ये. तर त्या काळाची जी परिस्थिती आपण बघितली किंवा आपण वाचलं पण याच्यामध्ये, तर असं लक्षात येईल की काही लोक काहीच लोक म्हणजे बोटावर मोजणे इतकेच लोक त्या तत्वांशी किंवा शिवाजी महाराजांच्या डायरेक्ट शिकवणी ते आलेले दिसतात. इतर लोकांनी तत्वांची जरा तडजोड केलेली दिसते. तर का असं झालं असेल की महाराजांना म्हणजे जाऊन तेव्हा काही खूप वर्ष झाले नव्हते आणि त्यातले बरेच लोक डायरेक्ट महाराजांना पण कदाचित भेटले असावेत. तर महाराजांची जी शिक्षा होती ती काहीच लोकांमध्ये उतरली आणि इतर लोकांमध्ये उतरू शकली नाही. याचं कारण आहे मानवी प्रवृत्ती. आणि मराठ्यांचा जर तुम्ही विचार केला, मराठ्यांच्या स्वभावाचा जर तुम्ही विचार केला, तर हा भूमीवर अत्यंत प्रेम करणारा समाज आहे. जमिनीशी जडलेला हा समाज आहे. म्हणजे मी एक असं म्हणजे वाचलेलं आहे की छत्रपती शाहू महाराज एवढे मोठे राजे होते, छत्रपती होते, एवढं मोठं राज्य त्यांच्या ताब्यात होतं. कैक महजर जे आहेत, न्यायनिवाडे जे होतात त्यांना महजर म्हणतात. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे देशमुख वाई असा उल्लेख आहे. आता मी एक महाजी शिंद्यांचं उदाहरण तुम्हाला देतो. महाजी शिंदे हे म्हणजे अलिजा बहादर होते, त्यांना बादशाहानी पदवी दिली होती. केवढं मोठं राज्य त्यांनी उभं केलं. महाजी शिंदेंनी बादशाहच त्यांच्या ताब्यात होता, तरीसुद्धा त्यांना पाटील बाबा म्हणून घेण्यामध्ये जितका आनंद मिळायचा तितका अलिजा बहादर म्हणण्यामध्ये. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा भूमीशी जडलेला समाज आहे, भूमीवर अत्यंत प्रेम असलेला समाज. भूमीच्या प्रेमापुढे मराठ्यांनी नाट्याची सुद्धा कदर केलेली नाही. हे जे वतनाचे कज्जे आहेत ते सालोसाल 4-4 पिढ्या चाललेले तुम्हाला कागदपत्रातून दिसतात. त्यासाठी खून पडलेले आहेत, नातेवाईकांची खून केलेली आहे. वतनदारी हा एक असा वाघ तयार झाल्यानंतर
संताजी याचा आग्रह धरत होते की वतनदारीला ते विरोध करत होते, वतनं देऊ नका, वतनासाठी माणसं फोडू नका, यांचे लाड करू नका असं जे म्हणत होते, त्याचं एक हे त्याचं कारण आहे. आणि मराठा राज्यामध्ये हा वतनदारीचा जो विळखा आहे तो किती पडला आणि त्यामुळे मराठीशाही कशी नष्ट झाली. मराठीशाही नष्ट व्हायला वतनदारी एक मोठं कारण आहे. तर इथे एक मला असं वाक्य आठवतं की की असं म्हटलेलं आहे की देर वॉज अ यंग लेडी ऑफ रिगा, वन्स शी रोड ऑन ए टायगर with a smile on her face. When they returned from the ride, she was inside and the smile was on the face of the tiger. म्हणजे रिगा नावाची तरुणी वाघावरून रपेटीला निघाली, त्यावेळी ती हसत होती. ज्यावेळी ते रपेटीवरून परतले त्यावेळी तरुणी वाघाच्या पोटात होती आणि हास्य वाघाच्या चेहऱ्यावर होतं. तर तुम्ही तो वाघ समजून त्याच्यावर स्वार व्हायचा प्रयत्न केलात, तो वाघ इतका मोठा झाला की नंतर तुम्हालाच त्यानं खाऊन टाकलं आणि तो वाघोबा इकडे तिकडे फिरायला लागला. छत्रपतींची सत्ता त्यामुळं क्षीण झाली. पेशव्यांची पेशवाई जी गेली ती त्याच्यामुळेच गेली. तर वतनदारी हा एक मराठी याला लागलेला शाप. आता ही वतनदारी का निर्माण झाली? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वतनदारी नव्हती. संभाजी महाराजांनी तेच चालवलं. राजाराम महाराजांच्या सुरुवातीचं तर त्यांना तेच जे हे होतं, अपेक्षित होतं आणि अभिप्रेत होतं. औरंगजेब ज्यावेळी इथे आला तर त्यावेळी त्याला सुरुवातीला वाटलं होतं की हे मराठ्यांना मी फार लवकर हे करेन. तो काय म्हणाला की 1000 कावळ्यांना हाकलण्यासाठी गोफणीचा एक दगड पुरे आहे. पण ते कावळे नाहीत, हे मावळे आहेत, हे त्याला उशिरा कळलं. हां, आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की अरे ही आपली माणसं यांना पुरी पडणार नाहीत, त्यांच्यातलीच माणसं फोडली पाहिजेत. आणि मग मराठी सरदारांना त्याला माहिती होतं हे वतनाची आसक्त आहे, त्यांना वतनं दिली की येणारच. त्याप्रमाणे त्यांना फोडलं. काय असतं माहिती आहे का, एखादा हलवाई आहे त्यानं जर मिठाईचं ताट जर समोर ठेवलं तर माशा हा विचार करतात का हे कोणत्या हलवाईचं ताट आहे. त्यामुळं त्या औरंगजेबाच्या ताटावर जाऊन बसल्या आणि मग महाराजांना, राजाराम महाराजांना ते वतनाचं ताट पुढे करावं लागलं. पण त्यावेळी एक म्हणजे गरज म्हणून जी गोष्ट केली ती पुढे दुरुस्ती केली गेली नाही आणि त्याचा मग वतनाचा वागोबा झाला आणि छत्रपतींची सत्ता क्षीण झाली. बरोबर. तुम्ही जर जसं म्हटलं की तेव्हा ती वतनदारी सुरू करण्यामागे काही कारणं होती किंवा ते असं प्रत्येकच निर्णयामागे काही ना काही कारणं असतात किंवा एखादा माणूस पण त्या काही कसा वागला, आपण त्याला बरेचदा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये घेतो पण शेड्स ऑफ ग्रे असतात त्याच्यात. तेव्हा घडलेल्या घटनांचा किंवा तेव्हा घेतलेल्या गेलेल्या निर्णयांचा त्याच्यावरती आज आपण टीका-टिप्पणी करणं कितपत योग्य आहे? ते चुकीचंच आहे. पण ही टीका-टिप्पणी आपण त्या अँगलने का करतो याचं कारण समाजामधला जातीवाद हे त्याचं कारण आहे. ह्या ज्या ऐतिहासिक पुरुषांच्या, राष्ट्रपुरुषांच्या जाती काय ते आधी आपण बघतो आणि मग तो आपला की दुसऱ्याचाही ठरवतो. आणि ही जातीयतेची जी घाण आहे, मानसिक घाण आहे, तर ही या समाजामध्ये पूर्वापार रुजलेली आहे. आणि हे जातीचा आधार घेऊन जगणारी जी माणसं असतात ना, ती परप्रकाशी माणसं असतात. ते काजवे असल्यासारखे असतात. ही परप्रकाशित माणसं किंवा लतावृत्तीची ती माणसं असतात. मग त्यांना स्वतःचा कणा नसतो. मग ही माणसं काय करतात, लता म्हणजे वेल जी असते तिला वाढीसाठी झाड लागतं आणि मग ही ऐतिहासिक पुरुषांचे हे झाडाचे बुंधे शोधायला लागतात आणि त्याच्यावर ते आपला ऐसपैस विस्तार ते घडवतात. आणि मग माणसाला एकदा देवत्व दिलं ना तर माणसाच्या गुणदोषाचं मूल्यमापन करणं मोठं कठीण होतं. तो त्या व्यक्तिरेखेवर झालेला अन्याय आहे. आता हिंदू धर्मामध्ये इतके सगळे देव असताना नव्या देवाची गरज आपल्याला भासतेच, कारण आपल्याला विभूती पूजनाची फार वाईट सवय आहे. त्यामुळं आपण काय करतो की त्या जाती दृष्टिकोनातून त्यांच्याकडे ते बघतो. आता उदाहरणार्थ तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, त्यांनी काही स्वराज्य कशासाठी निर्माण केलं होतं? त्यावेळी काही जाती नव्हत्या का? जातीवाद वाढावा किंवा तुम्ही जातीचा अभिमान धरावा म्हणून त्यांनी स्वराज्य निर्माण केलेलं नाही. संभाजी महाराजांनी जे हे अपूर्व असं बलिदान दिलं ते कशासाठी दिलं? किंवा संताजी घोरपडे, धनाजी जाधवरावांसारख्या ह्या सेनापतींनी म्हणजे आयुष्य पणाला लावून स्वराज्याचं रक्षण केलं.
बाजीराव पेशव्यांनी म्हणजे एवढंच राज्य, प्रचंड साम्राज्य त्याचं उभं केलं त्यांनी. पानपतसारखा प्रसंग घडला. सदाशिवराव भाऊ, विश्वासराव, इब्राहिम खान गारदी अशी माणसं मारली गेली. कशासाठी मारली गेली? त्यांचं तत्त्व काय होतं? का लढले ते? तत्त्व एकच होतं की भारत हा भारतीयांसाठी आहे, तुम्ही परके इथं यायचं नाही. त्या तत्त्वासाठी ते लढले, कटून मेले. आणि आपण त्यांच्यामध्ये जाती शोधतोय. मला एवढंच म्हणायचं आहे, बघा, काजव्याने सूर्याला प्रकाश दाखवण्याचा प्रयत्न करू नये आणि त्याची गरज नाही. बरोबर बरोबर. नाही, हे कटू सत्य आहे सर, पण खरंच मगाशी पण आपण जो विषय घेतला की महाराजांचे विचार जे आहेत ते काही लोकांमध्येच उतरले. कारण विचार पूजेपेक्षा व्यक्तिपूजा जास्त. आजही आपण बघतो की जयंत्या आणि पुण्यतिथी खूप जोरात साजरी होते सगळ्याच महापुरुषांच्या, पण त्यांचे विचार घेतले जात नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, विचारांचा वारसा जपणे ही कठीण गोष्ट आहे. बरोबर. हे पहा, तलवारीच्या धारेवरून चालणं ज्याला म्हणतात, तर तसं जीवन ही माणसं जगलेली आहेत. आता महाराजांचे विचार काय साधे आहेत? ते कुणी आचरणात आणू शकतं का? आणि तुम्हाला ते जमेल का? त्यासाठी तेवढी लोकोत्तर विभूती जी परमात्म्याने जन्माला घातली किंवा निसर्गाने जन्माला घातली, तशी तुमची योग्यताच नाही ना. आणि मग तुम्ही काय करता? मी तुम्हाला सांगितलं की ही माणसं म्हणजे काय करतात? मग पुण्यतिथी आपण साजरी करतो, जयंत्या साजऱ्या करतो, उगीच खोटा अभिमान धारण करतो, आपण घोषणा देतो. पण त्यांनी जे तत्त्व अंगीकारलं ते तत्त्व आपण कधी घेत नाही, त्याच्याप्रमाणे वागत नाही. ते अवघड गोष्ट असते ती. बरोबर. सर, तुम्ही मगाशी उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पलीकडे लिखाण झालं नव्हतं मराठीमध्ये. कदाचित असं पण वाटू शकतं की त्यांच्यानंतरचं जे काही इतिहास आहे तो तेवढासा म्हणजे थरारक नाही आहे किंवा त्याच्यात एवढं इंटरेस्टिंग गोष्टी नाही आहेत. पण ही कादंबरी वाचून हे लक्षात येतं की आपला इतिहास हा म्हणजे एक एक गोष्ट त्याच्यातली किती थरारक, किती ती इंटरेस्टिंग बनू शकते. तो असं असूनही ते लिखाण झालं नाही, याच्या मागचं कारण अभ्यासाची कमी असं आहे? नाही, हे बघा, मला असं वाटतं की मराठी लेखकच नव्हे तर मराठी समाजसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोन छत्रपतीचा त्यांना अत्यंत अभिमान आहे आणि त्यात काही गैर नाही आहे, असलाच पाहिजे तो. पण मराठ्यांचा इतिहास या दोन छत्रपतींपर्यंत संपत नाही, थांबत नाही. मराठ्यांचा इतिहास पुढे खूप मोठा इतिहास आहे. हां, नाही, त्यांनी कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ आहे तो स्वराज्य निर्मितीचा काळ आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जी कारकीर्द आहे ती स्वराज्याच्या रक्षणाची कारकीर्द आहे. राजारामसुद्धा त्याच्या, आणि शाहू महाराजांचा जो काळ आहे तो राज्याच्या विस्ताराचा म्हणजे साम्राज्य निर्माणाचा काळ आहे. तर या दृष्टिकोनातून जर बघितलं तर म्हणजे पुढचा जो इतिहास आहे तो अत्यंत ऊर्जस्वल इतिहास आहे. म्हणजे मराठ्यांचं प्रशासन, मराठ्यांची न्यायव्यवस्था, आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की सुखासुखी भारतामध्ये मराठ्यांचं राज्य पसरलं का? या आम्ही तुमचं स्वागत करतो असं कोणी उभं होतं का? नाही. गुजरातमधलं तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. गुजरातमध्ये पिलाजी गायकवाड सामर्थ्यशाली होते. त्यांचा मुक्काम एकदा गुजरातमधल्या कर्नाळला होता. आणि एक दिवस काय झालं की एक माणूस त्यांच्याकडे आला भेटायला. त्याला त्यांनी आज सोडलं. पिलाजी त्यांना ओळखत होते. त्याचं नाव होतं सुरेश्वर देसाई. हा बडोदा संस्थानाची जी त्यावेळी पाटणचा जो नवाब होता त्याची बेगम होती, लाडबीबी म्हणून. तिची त्या बडोद्यावर सत्ता होती. हा त्या लाडबीबीचा दिवाण होता. आणि का आलास किंवा काही विचारलं तो घळाघळा रडायला लागला. पुरुषासारखा पुरुष रडायला लागला. मग पिलाजीने बाजूला नेलं, त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याला विचारलं, का रडतोस? त्यावेळी त्याने घटना सांगितली. तो काय म्हणाला की लाडबीबी ही दुराचारी आहे, स्वैर वर्तनाची आहे. तिचा एक लाडका यार आहे, सुतार आहे तो जातीने. पण तिची वाईट सवय ही आहे की सुंदर देखण्या स्त्रिया त्या सुताराला ती धरून आणायला लावते आणि तिथे जे काय होतं ती स्वतः बघत बसते. आम्ही आपलं ठीक आहे, वाईट सवय, मी तिचा दिवाण, आम्ही खाली काम करत बसायचो, वर स्त्रियांच्या किंकाळ्या ऐकूयाच्या, आम्ही दुर्लक्ष करायचो. एक दिवस काय झालं, एक स्त्री आली, वरच्या मजल्यावरून धपकन खाली पडली. खाली बाग होती.
आणि मिली ती उंचावरून पडली, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली. आम्ही सगळे कचेरीमधले लोक बघायला गेलो. मीही धावलो. बघतो तर ती माझी सून होती, सुंदर देखणी सून होती. तर मग आता आम्ही काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? त्या फडतू सुताराला धरण्यासाठी फौज पाठवायची का आम्ही? ते म्हणाले की शमशेर बहादर, आपण हे काय बोलतात? माझी सून गेली आहे, मी अत्यंत दुःखाने आले. बरोबर आहे, हो, तुमची सून गेली म्हणून तुम्हाला दुःख झालं, पण इतक्या बायका तिथं किंकाळ्या ठोकत होत्या, त्याचं कधी दुःख वाटलं तुम्हाला? त्या सगळ्या हिंदू बायकाच होत्या ना, त्याचं दुःख वाटलं नाही ना. आता तुम्ही बायकासारखे माझ्यासमोर ढळाळा रडताय. त्यानं पाय धरले तर म्हणाला, काही करा, तुम्ही तिची सत्ता घालवा. आणि 1730 बडोद्यावर ज्यावेळी पिलाजी गायकवाडांनी आक्रमण केलं, त्यावेळी ह्या सुरेश्वर देसाईंची त्यांना मदत झाली म्हणून बडोदा ताब्यात आलं आणि बडोदा ही गायकवाडांची राजधानी झाली. सुखासुखी कोणी मदत केली नाही हो. आणि मराठ्यांचं शासन जे होतं ना, ते सहिष्णू शासन होतं. त्यांनी कधी दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही, दुसऱ्या धर्माची पूजास्थानं पाडली नाहीत. त्यांनी केलं, पण त्याचा बदला त्यांनी कधी घेतला नाही. बरोबर बरोबर सर. म्हणजे आपण मगाशी जसं म्हटलं की सनाबाई आणि तहांचे कलमांमध्येच इतिहास बनवून ठेवला आहे, पण असे 10 घटना किंवा अशा पराक्रमी घटना अद्भुत घटना आहेत त्या. आणि मराठ्यांच्या स्वभावाचं, त्यांच्या प्रशासनाचं, त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवणाऱ्या ह्या घटना आहेत. ही आपण कादंबरी स्वरूपात जरी लिहिली असली तरी याचा जो आवाका आहे तो इतका प्रचंड आहे. म्हणजे त्याच्यातले स्थान असतील किंवा त्याच्यातले जे क्रोनॉलॉजी आहे किंवा सगळ्यात मला जी हे वाटलं ते म्हणजे नावं, इतक्या सगळ्या लोकांची नावं, आणि त्याच्यात स्पेशली जे मुसलमान सरदार आहेत त्यांची नावं. कारण आपल्याकडच्या लोकांचं नाव आपण कुठेतरी ऐकलं असतं किंवा काहीतरी माहिती असतं, त्या लोकांची नावं, एवढी सगळी नावं असणं. आत्ता सर तुम्ही एक गोष्ट सांगितली, त्याच्यातच 3-4 लोकांची नावं आले, ते मला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. सर किती अभ्यास आणि कसा तुम्ही तो अभ्यास करू शकलात एवढा मोठा तो? नाही, ऐतिहासिक कादंबरी लिहिणं ही गावघड गोष्ट आहे. हो. आता अलीकडे काय झालं, मी असं वाचतो की बरेच वाचक ऐतिहासिक कादंबरीला नावं ठेवतात. ते म्हणतात ही कादंबरी आहे, हा इतिहास नाही. पण इतिहासाशिवाय कादंबरी उभी राहत नसते. इतिहास हाच तिचा मूळ पाया असतो. पण मी ह्या वाचकांना दोष देत नाही, कारण त्यांनी ज्या ऐतिहासिक कादंबऱ्या समोर पाहिल्या, वाचल्या, त्याच्यामध्ये त्यांना इतिहास कुठे दिसला नाही. म्हणून ऐतिहासिक कादंबरी लिहिताना इतिहासाचा तुम्हाला थोडं स्टडी करणं आवश्यक आहे. आणि आजचा जो वाचक आहे ना, तर तो अतिशय जागरूक झालेला वाचक आहे. त्याला सगळा इतिहास कळतो, तो इतिहास वाचतो. तुम्ही थापा मारल्या, कल्पनेचे किल्ले लढवले की त्याला लगेच ते लक्षात येतं. आणि शेवटी किती कल्पनारम्यता आणायची ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. वास्तववादी तुम्ही झालं पाहिजे. त्यामुळं संताजीवर लिहिण्याआधी मी खूप अभ्यास केला त्याचा. आणि नुसता तुम्हाला तो मराठ्यांचा अभ्यास करून चालत नाही. तर तुम्हाला तुम्ही मोगल जे सरदार आहेत तुम्ही म्हणालात, तर त्यांचं जीवनसुद्धा बघितलं पाहिजे. आता एक मसीर उल उमरा म्हणून एक 2 खंडामध्ये 3 खंडात पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या मोगल सरदारांचा जीवन परिचय दिलेला आहे. मग संताजीशी किंवा मराठ्यांच्या इतिहासाशी ज्या ज्या सरदारांचा संबंध आला त्यांचं चरित्र मी ते अभ्यासलं. आणि आपल्याकडे काय झाले माहिती आहे का, इतिहासाच्या लेखनाबद्दल अनास्था फार आहे. हे सुरुवातीपासून आहे. मग बघा, मुसलमानचा इतिहास शेकडो इतिहासकारांनी लिहिलेला आहे. नुसत्या अकबराच्या किंवा औरंगजेबाच्या राजवटीवर शेकडो पुस्तकं तुम्हाला मिळतात. पण आपल्याकडे तसं ते मिळत नाही. मराठ्यांनी इतिहास निर्माण केला पण तो लिहून ठेवला नाही. त्याचं कारण हे आहे, मराठ्यांना वेळच नव्हता. पण त्यांच्या पदरी असलेले जे विद्वान होते ते काय करत होते, त्यांनी काय लिहून ती परंपराच नाही ना. आपण काय केलं, बखरी निर्माण केल्या. त्या बखरीमध्ये इतिहास नाही, मेळ नाही, तारखा नाहीत, अचूकता नाही, काही नाही. म्हणजे गोंधळ निर्माण करणाऱ्या त्या बखरी. म्हणून विका राजवाडेंनी म्हटलेलं आहे, इतिहासाचार्यांनी, की एक इतिहासाचं चिठोर बखरीच्या तोंडात हाणायला पुरेसा आहे. त्यामुळे बखरी वाचून तुम्हाला मराठ्यांचा इतिहास लिहिता येणार नाही. मग तो इतिहास शोधायचा कुठून? काय झालं, 1689 रायगड पडला. जुल्फिकार खानाने राजकुटुंब ताब्यात घेतलं. त्यानं पहिली जर कुठली गोष्ट केली असेल तर मराठ्यांचा दप्तरखाना त्यानं जाळला.
त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजापर्यंत जे काही दप्तरखाना होता, कागदपत्र होती, ती सगळी दग्ध झाली. संताजी घोरपडेंचं 1689पर्यंतचं आयुष्यच तुम्हाला दिसत नाही फारसं. 1670ला त्यांना जुमलेदारी मिळाली. त्यानंतर जालन्याच्या सारीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तो असल्याचा एक उल्लेख आहे. 1681, 82, 83मध्ये कर्नाटकात ज्या लढाया झाल्या त्याच्यामध्ये त्यांचा संभाजी महाराजांच्या काळात उल्लेख आहे. आणि 1689ला संगमेश्वरची लढाई झाली तो एक उल्लेख आहे. त्यानंतरचा पुढचा जो काळ आहे तो त्यांचा खरा काळ आहे आणि तिथून तेच चमकले. बरं, आता ह्या इतिहासाचा अभ्यास करताना तुम्हाला म्हणजे हे नाही आहेत, तुमच्याकडे साधनं नाही आहेत. तर विविध सरदारांकडे झालेला जो पत्रव्यवहार आहे, कापशीच्या घोरपडे घराण्याची जी कागदपत्रं आहेत, ह्या सगळा पत्रव्यवहार, ही सगळी कागदपत्र मी अभ्यासली. कारण मराठ्यांची बाजू जे शेकावली आहे, म्हणजे पुरंदर दप्तर आहे किंवा पुरंदरे दप्तर आहे किंवा आणखी अशी दप्तर आहेत, ही सगळी मी अभ्यासली आणि त्याच्यातून मग ती इतिहासाला धरून लिहिलेली कादंबरी. हां, आणि माझ्या कुठल्याही कादंबऱ्या जरी वाचल्यात आपण तर त्या सगळ्या इतिहासाला धरून लिहिलेल्या असतात. आणि कसं आहे, मराठ्यांचा इतिहास इतका अद्भुत आहे. मी तुम्हाला ती घटना सांगितली ना, अशा असंख्य घटना मराठ्यांच्या इतिहासात घडलेल्या आहेत. उगीच तुम्हाला कल्पनारम्य वातावरण शोधण्यासाठी धावाधाव करायची गरज नाही. हो, ओरिजिनल जो प्रसंग आहे त्यालाच तुम्ही ताकदीनं उभं करू शकता. तर अशा पद्धतीने त्याचा अभ्यास मी केला. बरोबर. तुम्ही जर सत्ता प्रसंगांबद्दल बोललात आणि ह्या संतांजींच्या लाईफमध्ये म्हणजे इतके विविध प्रकारचे प्रसंग घडून आलेत, तर त्याच्यातला एखादा जो तुम्हाला असं वाटतं खूप महत्त्वाचा किंवा खूप असा एखादा खूप पराक्रम असलेला एखादा प्रसंग आणि एखादा खूप दाहक असा प्रसंग त्यांच्या आयुष्यातला. संताजीचं आयुष्य म्हणजे त्यागाचा यज्ञ आहे. मला सुरेश भटांच्या 4 ओळी आठवतात. सुरेश भट असं म्हणतात की फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे. आमच्या शब्दांना उगीच लोक मानत नाहीत. घराची राख रांगोळी कपाळी लावतो आम्ही जरी. आणि त्यावेळी संताजींचा जो आग्रह होता किंवा त्यांचं ते काही लोकांना ते पटलं नाही त्या राज्यकर्त्यांना. म्हणून जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. म्हणजे संताजीचं कार्य हे जे आहे ना, तर ते पुढच्या पिढीसाठी आहे. ते त्यावेळेच्या त्या ह्याला तुम्हाला ते कळलं नसेल. हो, पुढच्या पिढीसाठी ते कार्य आहे. आणि संताजीच्या आयुष्यामधला तुम्ही एक प्रसंग विचारलात. छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी पकडलं संगमेश्वरला, त्यावेळी स्वतः संताजी घोरपडे तिथे होते. तो प्रसंग त्यांनी पाहिला. त्यांचे वडील माळोजी घोरपडे रक्ताच्या थारोळ्यात तिथे पडलेले होते. वडिलांचा मृत्यू त्यांनी पाहिला. त्यानंतर राजाराम महाराज ज्यावेळी जिंजीला निघाले, त्यावेळी तुंगभद्रेच्या तीरावर मोगलांना बातमी लागली आणि मोगलांचा छापा आला. अशा वेळी बहिर्जी घोरपडे, संताजी घोरपडे नंतरचे दुसरे, त्यांनी त्वरेनं निर्णय घेतला. त्यांनी काय केलं, स्वतःचा धाकटा भाऊ मालोजी याला राजारामांच्या बेडवर झोपवलं, तिथे पांघरून घातलं आणि राजाराम महाराजांना पाठीवर घेऊन त्यांनी नर्मदेमध्ये उडी घेतली आणि नर्मदा पार करून ते गेले पाठीवर घेऊन. आणि हा छापा आला, त्याच्यामध्ये मालोजी घोरपडे सापडले. अनेक लोक सापडले. 78 माणसं होती ती. या माणसांची औरंगजेबाने दावण बांधली. दावणीला जनावरं जशी बांधतात तशी माणसं बांधली आणि नंतर खाटकं कशी कापतात तशा त्यांच्या मुंड्या मारल्या. तर असा हा मालोजी घोरपडे सिंहाचा छावा तो गेला. हा त्यांच्या आयुष्यामधला अत्यंत दुःखद आणि थरारक प्रसंग आहे. आणि दुसरा प्रसंग त्यांच्या जीवावर बेतणारा एक प्रसंग होता. काय झालं होतं की त्या कर्नाटकामध्ये लढाया लढताना एक अशी वेळ आली की चितापूर म्हणून एक गाव आहे. चितापूर गाव आहे ते. हां, कर्नाटकात चितापूरजवळ आलूर नावाचा ते एक किल्ला आहे. त्या गडीमध्ये संताजी घोरपड्यांचा मुक्काम होता. अचानक त्या हिम्मत खानाला खबर लागल्यानंतर तो तिथे चालून आला. त्यानं गडी वेढली
आसपासचे जे देसाई आहेत ते मराठ्यांना सामील होतात म्हणून त्या देसाईकडून सगळ्यांकडून त्यानं जात मुचलके घेऊन घेतले आणि त्याच्या लक्षात आलं की खरा मराठ्यांचा सिंह आता ताब्यात सापडलेला. तो एक फार म्हणजे थरारक प्रसंग होता आणि त्यावेळी त्या गडीतून त्याच देसाईंची मदत घेऊन संताजी सुखरूप उडून गेले, निघून गेले आणि हिम्मतखानाला हात चोळत बसावं. म्हणजे जीवावर बेतलेला संताजीच्या आयुष्यातला तो म्हणतात ना थरारक प्रसंग जो आहे तो हा एकमेव आहे की यावेळी मात्र ते जर का सक्सेस झालं असतं ते तर संताजी त्याच्या हाती सापडले असते आणि त्यानंतर त्यानं काय केलं असतं हे काय सांगायची गरज नाही. हां, आज सर आपण आजच्या पिढीला मोटिवेशनल व्हिडिओज बघायची गरज पडते. स्वतःच्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बघितलं, आपल्या लहान भावांना तिथे मृत्यूच्या शय्येवर झोपून ह्या लोकांना काय म्हणजे काय मोटिवेशन होतं त्यांचं? हे पहा, ही स्वराज्यासाठी समर्पित झालेली माणसं होती आणि यांचं एकच ध्येय होतं की आणि ते छत्रपतींनी निर्माण केलेलं ध्येय होतं शिवाजी महाराजांनी. हे स्वराज्य जनतेचं आहे, रयतेचं आहे, रयतेच्या स्वातंत्र्यासाठी ते निर्माण झालेलं आहे आणि ते स्वातंत्र्य रक्षणासाठी, रयतेचं रक्षण करण्यासाठी शेवटपर्यंत आपल्याला लढलं पाहिजे हे एकमेव ध्येय त्यांच्या ह्याच्यात होतं. आणि कल्पना करा तुम्ही, शेवटच्या वेळेला हा माणूस असाही झालेला आहे. राजाराम महाराजांनी सगळी फौज फोडलेली आहे. धनाजी जाधव, ते निंबाळकर, ते घाटगे सगळे मागे लागलेले आहेत आणि एका बाजूने ह्या औरंगजेबाचा सरदार लुत्फुल्ला खान म्हणजे हजारोंची फौज घेऊन मागे लागलेला आहे. फौज मोडली, मरण आता म्हणजे दिसायला लागलं समोर. कुठे आश्रय घेतला? शंभू महादेवच्या डोंगरात. ते कारखेल म्हणून एक गाव आहे. एका बाजूला हवालदारवाडी गाव आहे, दुसऱ्या बाजूला कारखेल आहे आणि त्या मधून एक दरा गेलेला आहे. त्या दऱ्यामध्ये तुम्ही जर उतरलात ना तर अजूनही लांडगे दिसतील तुम्हाला, अजूनही कोल्ही दिसतील. एकट्या दुकट्या माणसाचं ते काम नाही, तिथली माहितगार माणसं घेऊन सोबत जावं लागतं. आणि तिथं ती गुहा, त्या गुहेमध्ये संताजी घोरपडे आहेत आणि त्यावेळी ह्या नागोजी मानेंनी मारेकरी घालून त्यांना मारलं. मी तुम्हाला म्हटलं ना की ती काय अवस्था असेल संताजींची. मारेकरीच आहे सगळे, हो, स्वकीय मारेकरी आहेत, बाहेरचे मारेकरी आहेत. त्यांना सतत असं वाटलं असेल पीछे कातिल है या मेरा साया, हमेशा रहा ये अंदेशा, पीछे कातिल है या मेरा साया. आणि एक शेर मला आठवतो की स्वकीयांनीच मारलं त्यांना. ते असं आहे की त्या हे बघा इथे मला ते हे वाटतं. हाँ, गैरों की बात छोड़िए, गैरों से क्या मिला. अरे तुम्ही मोगला बिगलांच्या काय गोष्टी करता रे, तिथं परकी माणसं होती. गैरों की बात छोड़िए, गैरों से क्या मिला, अपनों ने क्या दिया हमें, अपनों से क्या मिला. ही सगळी माझी माणसं होती, तुम्ही काय दिलं रे मला. तुम्ही अशा पद्धतीनं मृत्यू रणांगणामध्ये तो वीर मारला गेला नाही. तो वीर अशा क्षुद्र मारेकऱ्याकडून मारला गेला आणि असं झालं तरी तो औरंगजेबाला जाऊन मिळाला नाही. ज्या माणसाच्या तलवारीवर मराठ्यांचा सगळा लढा तोडलेला होता तो माणूस जर तिथे गेला असता तर काय औरंगजेबाने त्याला किती काय हे केलं असतं. पण औरंगजेबसुद्धा अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला माणसांची खूप जाण होती. त्याला कल्पना होती की संताजी, मग तसा प्रयत्नच त्याने केला नाही त्यांना फितवण्याचा. शेवटी हा माणूस स्वराज्यासाठी स्वकीयानेच घेरलेला असताना आणि मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा मृत्यू त्याने पत्करला पण फितुरी केली नाही. हेच तर संताजीच्या आयुष्याचं सार आहे. म्हणून तर ती संताजी लिहिली मी. नक्कीच सर. एवढा हा पराक्रम, विश्वासघात या सगळ्यांनी भरलेली हे कादंबरी आपण याला म्हणतोय, पण पुस्तक हे सगळं लिहिल्यानंतर तुमच्या आयुष्यात काही बदल घडला? काय झालं की वाचकांचं प्रेम खरं मला संताजीमुळं मिळालं. दुसरं असं मी ह्याचं श्रेय जे देतो ना ते माझे जे प्रकाशक आहेत गुलाबराव सपकाळ त्यांना देतो. हे पहा, अशी मोठी मोठी पुस्तकं प्रकाशक हातात धरत नाहीत आणि हे संताजी लिहिल्यानंतर त्यांचा विश्वास वाढला माझ्या लेखनावरचा. त्यानंतर देवयोद्धा त्यांनी 3 खंडामध्ये काढले.
हेमूसुद्धा मोठा आहे, दर्यादिल धाराशिकोह मोठा आहे. त्यांनी खर्चाचा विचार केला नाही, त्यांनी त्यातल्या गुणवत्तेचा विचार केला. त्यामुळे माझ्या दृष्टीनं उपलब्धी जर तुम्ही विचाराल तर एक असे प्रकाशक या सगळ्या पुस्तकांना न्याय देणारे मिळाले, ही माझ्या दृष्टीने एक उपलब्धी आहे. आणि एवढे सगळे वाचक मिळाले. आज 6 आवृत्त्या, 6वी आवृत्ती त्याची सुरू आहे. देवयुद्धाची आता सर काढणार आहे 2री आवृत्ती. हे वाचकांचं प्रेम आहे आणि हीच आपण आपली उपलब्धी मानायची. लेखनातून आपल्याला हाच लाभ झाला असं म्हणायचं. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न विचारतो सर, की इतिहासाचा एवढा अभ्यास तर झालाच आहे, ते सगळं याच्यात दिसतंच आहे, पण याच्यातले जे संवाद आहेत ते पण फार रिलेव्हंट वाटतं. म्हणजे ते त्या काळातले वाटतात. किंवा तुम्ही जसं औरंगजेबाच्या तोंडात जे वाक्य घातले तर ते हिंदी आणि मराठीचं थोडं मिक्सचर, ते छान, म्हणजे ऐकायला ते इतकं, वाचायला ते इतकं छान वाटतं की असं वाटतं की औरंगजेब स्वतःच बोलतो आहे समोर. तर हा संवाद जे लिहिताना तेव्हा तुमचं मनात नेमके विचार काय होते? त्याचा संवाद खटकेबाज असले पाहिजेत, पण उगीच ते भपकेबाज नसले पाहिजे. कसं असतं, तुम्ही आणि मी आता बोलतो आहे, माणूस माणसाशी बोलतो आहे, ती माणसं होती हो. तुम्ही ऐतिहासिक माणसं म्हणून ती काहीतरी अशी विशेष अलंकारिक भपकेबाज बोलत असतील असं नाही. दुसरं असं असतं की एखादी कलाकृती निर्माण करताना वातावरण निर्मिती फार आवश्यक असते. त्यामुळं तुम्हाला तो मुळातच मुस्लिम होता, त्यामुळं फारसी, उर्दू ह्या सगळ्या गोष्टींचा, त्याचप्रमाणे तुम्हाला मराठ्यांच्या बोलीभाषेतले शब्द त्यावेळेचे ते घातले पाहिजेत, कारण त्याच्याशिवाय वातावरण निर्मिती होत नाही. हो, नाही. आणि त्याच्यात पण मंत्र्यांची भाषा वेगळी, सरदारांची भाषा वेगळी. हो, ते असणं जरुरीच आहे. कारण कसं आहे, मराठी हे रांगडे होते आणि हे जी ब्राह्मण मंडळी होती, ही मंत्री वगैरे, ते शिकलेले लोक होते, त्यांची भाषा वेगळीच असणार. मराठ्यांची रांगडी भाषा ती वेगळीच असणार. त्याप्रमाणे ती भाषाशैली त्याच्यामध्ये आलेली आहे. सर, शेवटी जाता जाता एक थोडंसं हे विचारतो तुम्हाला, की संताजी आज समजा जिवंत असते आणि त्यांना आजच्या पिढीला काहीतरी सांगायचं असतं, तर ते काय त्यांनी सांगितलं असतं? नाही, माझं असं म्हणणं आहे की आजच्या काळामध्ये संताजीसारखा आदर्शवादी माणूस तो कितपत यशस्वी झाला असता याची मला शंका आहे. कारण आजचा हा काळ वेगळा आहे, तो माणूसच वेगळ्या मुशीतून घडलेला होता, तो माणूसच वेगळा होता. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की, आणि त्यांना सहन करणं किंवा त्यांना सूर्य हातात घेता येत नाही. तर त्यामुळं या पिढीला त्यांनी काही सांगण्यापेक्षा त्यांचं जे जीवन आहे ते जीवन या पिढीने पाहावं आणि ते आचरणात आणावं. त्याग आहे, स्वामीनिष्ठा आहे, राष्ट्रप्रेम आहे, म्हणजे निष्ठा आहे, स्वामीनिष्ठा आहे. एक ब्राह्मणाचा मुलगा दत्तक घेतला त्यांनी, नारो महादेव, आणि त्या ब्राह्मणाच्या मुलाला आपल्या त्यांचे जे राणोजी घोरपड्यांबरोबरीचा वाटा दिला आणि त्यांना इचलकरंजीची जागीर दिली. आज इचलकरंजीचे घोरपडे म्हणजे ते घोरपडे नाही आहेत, ते जोशी मूळचे, ते कोकणातले. आणि त्या मुलाला नारो महादेवाला दत्तक घेतलं आणि त्या मुलाला त्यांनी जागीर दिली आपल्या मुलासारखी. असं हृदय असं कोणाचं आता असेल का? तर त्यामुळं त्यांचं जीवन जे आहे तोच आदर्श आपण मानला पाहिजे आणि ते जीवन बघून ते अभ्यासून आपण काही फरक आपल्यात पडेल तर खूप चांगली गोष्ट आहे. नाही, नक्कीच. म्हणजे ते आत्ता सरांच्या बोलण्यातनं आपण समजू शकलो असेल की ज्या माणसानी आपलं पूर्ण आयुष्य, आपल्या वडिलांसकट आपलं पूर्ण परिवार हे स्वराज्यासाठी दिलं, दान केलं, किंवा स्वराज्यासाठीच पूर्ण त्यांनी आयुष्य आपलं घालवलं, अशा माणसाचा शेवटी हा आपल्याच लोकांकडनं खून करण्यात आला. सो तुम्ही समजू शकता की ते आयुष्य किंवा ती जे पूर्ण जो प्रवास होता संताजी घोरपड्यांचा तो किती एक विलक्षण असेल. नक्की हे प्रफुल्लता प्रकाशन यांनी प्रस्तुत केलेलं संताजी हे पुस्तक नक्की विकत घेऊन वाचा. आणि सर, तुम्ही खास आपल्याशी गप्पा मारायला आलात आणि खूप छान वाटलं, मजा आली तुमच्याशी गप्पा करून. एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या कमी वेळात एवढे किस्से तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाले, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.